यांनी राजकारणाच्या माध्यमातून विदर्भाला भिकारी करण्याचं काम केलं असा हल्लाबोल भाजप नेते रामदास तडस यांनी केलाय। तर रामदास तडस भाजपचे वर्ध्यातून विद्यमान खासदार आहेत। त्यांना भाजपने वर्ध्यातून तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे। आज रामदास तडस हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। याच वेळी मोठी रॅली सुद्धा तिथून निघणार आहे। तर या पार्श्वभूमीवर बोलताना रामदास तडस यांनी शरद पवारांवर जोरदार घणाघात केलाय। तडस यांच्याशी यावेळी बातचीत केली आमचे वर्ध्याचे प्रतिनिधी चेतन व्यास यांनी। काल महाविकास आघाडीने उमेदवारी अर्ज दाखल केला। आज खासदार रामदास तडस उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। साहेब, आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, कोण कोण उपस्थित राहणार आहे, कशा शक्ती प्रदर्शन असणार? माझ्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, आमचे सर्व आमदार डॉक्टर अनिलजी बोंडे आणि आमच्या सर्व मित्र पक्षाचे सर्व अध्यक्ष या ठिकाणी हजर राहणार आहे आणि मी उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरणार आहे। नाही, कोण कुठे काय करते याच्यापेक्षा पवार साहेबांनी या विदर्भाला भिकारी करण्याचं काम त्यांच्या राजकारणाच्या माध्यमातून केलं हे सर्व विदर्भातल्या जनतेला माहीत आहे। आणि म्हणून आता शरद पवारांनी यायचं आणि माझ्या उमेदवाराला मत द्यायचं असं म्हणायचं हे काही शक्य नाही। आमच्या 6 मतदारसंघातून या ठिकाणी आमचे कार्यकर्ते येणार आहे आणि फार मोठी रॅली या ठिकाणी निघणार आहे। नक्कीच हे होते खासदार रामदास तडस, त्यांना तिसऱ्यांदा भाजपने उमेदवारी दिलेली आहे। आज ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका सुद्धा केलेली आहे। चेतन व्यास, साम टीव्ही न्यूज, वर्धा।